नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याच्या एकेका दालनामध्ये आपण प्रत्येक एपिसोड गणित खरं तर जातोय आणि हे दालन ज्यांनी आपल्याला खुलं केलंय असे लेखक, कवी आपल्या ह्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. गेल्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लेखकांनी विविधांगी आपलं लेखन खरं तर लिहिलंय, बहरलंय ते लेखन आणि त्याच लेखनाचा आपल्याला सगळ्यांना एक आढावा घेता येतोय साहित्य रंगाच्या माध्यमातून. आज दोन युवा लेखक आपण ज्यांना निमंत्रित केलंय त्यांचं स्वागत करूया. प्रसिद्ध लेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका संपदा जोगळेकर कुलकर्णी आणि प्रसिद्ध कवी समीर सामंत. प्रसिद्ध कवी आणि गीतकार अशी दुहेरी अर्थात ओळख आहे. दोघांचेही स्वागत आहे. नमस्कार. समीर आणि संपदा, आपल्या ह्या साहित्य रंगाच्या माध्यमातनं आपण वेगवेगळे साहित्य रंग उलगडतोय आणि त्या लेखक कवींकडनं आम्हाला इतकं सुंदर ऐकायला मिळतंय आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. याचं खरंच आम्हाला खूप कौतुक वाटतं. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये एक महत्वाचा धागा जो जोडलेला आहे ते म्हणजे या उपक्रमाच्या निमंत्रक, शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार. 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 नीलमताई, आज या दोघांनाही आपण निमंत्रित केलंय. यांचं जवळून जे क्षेत्र आहे ते अभिनयाचं आहे, मनोरंजन क्षेत्र आहे, नाटक, सिनेमा अशा सगळ्या माध्यमांमध्ये ही दोघंही वावरतायत. तर मला असं वाटतं की संपदाने तिच्या नृत्यातून, तिच्या लेखणीतून, तिच्या दिग्दर्शनातून आनंदाचं शेत उभं केलंय. त्यामुळे आज तिला भेटताना आपल्याला एक वेगळा आनंद आहे. आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही एक सार्वकालिक प्रार्थना ज्याने आपल्याला दिली ते समीर सामंत आज आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे दोघांचेही आपण स्वागत करूया. नीलमताई, आज एवढ्या व्यस्त कार्यक्रमामधून आपण दोघं जणांनी वेळ काढला आणि संपदाची तर माझी बरेच वर्षापासून प्रत्यक्ष परिचय देखील आहे आणि अनेक 4 लघुकथांची पुस्तकं, 12च्या वर मालिका, 2 चित्रपट आणि अनेक प्रकारनी अष्टपैलू म्हणता येईल असं संपदाचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्याचबरोबर अक्षरधारा पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्सचा नवदुर्गा पुरस्कार, लोकसत्तेचा आभाळ, त्याचबरोबर जलचित्रपट आधारित कथा तुम्ही आज जी घेतलेली आहे, एक अतिशय हळूवार आणि संवेदनशील मनाच्या बरोबर प्रत्यक्षात परिश्रम करण्यासाठी जी काही तयारी लागते ती सगळी संपदांनी स्वतःला वारंवार सिद्ध केलेलं आहे. काही वेळेला असा प्रश्न पडतो, आपण कलाकारांचं पाहिलं किंवा अनेक जणांचं सर्जनशील व्यक्तींचं आयुष्य पाहिलं की किती वेळ असं सारखं स्वतःला सिद्ध करत राहायचं, म्हणजे अशी स्टेज आली असं वाटत नाही कुणालाच की आपण आता सिद्ध केलंय तर आता अजून यशाचा आनंद घेऊया. ते सारखं स्वतःला आठवण करून द्यावी लागते की आपण आता सिद्ध केलेलं आहे. आणि याला कारण ही जी भावना असते की आपण अजून चांगलं काम करायला पाहिजे, त्या भावनेमधूनच पुढची सुद्धा जिद्द प्राप्त होत असते. आणि त्यामुळे संपदा, तुला भेटून खूप आनंद होतोय, बरं वाटतंय. समीर जी, तुम्ही तर खूप वर्षापासून म्हणजे तुमची मनातली जी सगळी कविता पाहिल्या जर का, तर कविता भेदक, वाचक आणि खूप आत्मपरीक्षण करायला लावतील अशा प्रकारच्या कविता आहेत. पण त्याचबरोबर अतिशय सुमधूर आणि सुरेल आणि त्याचसोबत हळूवार भावनांचं वर्णन नेमक्या मराठी शब्दामध्ये कसं करायचं आणि ते अगदी समाजातल्या मच्छीमारांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत आपलंसं करण्याची एक फार सुंदर अशी हातोटी तुमच्या संगीतांना आणि गीतांना प्राप्त झालेली आहे. उर्दू शायरी, उर्दू म्हटलं तर एक आपल्याला लगेच एक असं ज्यांचा वेगळ्या प्रकारचा काही एक अभ्यास असतो अशी व्यक्ती समोर येते. पण उर्दूचे प्रेमी पण भरपूर मला माहिती आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचं ते एक नजाकत संपूर्ण शायरीमध्ये असणारी, तो संदर्भ आणि आत्ता सुद्धा त्याच्यातलं त्या शायरी आज सुद्धा शब्दबद्ध होत असताना त्याची ताकद काय याची वारंवार जाणीव होताना दिसते. आणि म्हणून तुमच्या ज्या कविता ऐकायला मिळणार आहेत त्या खरोखर आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये या साहित्य रंगामध्ये समीर तुम्ही आल्यामुळे विशेष आनंद वाटतोय. एक आम्ही असं ठरवलं होतं जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात केली 3 महिन्यापूर्वी, त्यावेळेला की नवीन म्हणजे गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये जे लिहायला लागले जास्त, त्यांना आपण जास्त सहभागी करून घ्यायचं. याचा अर्थ जुन्या लोकांचं महत्व असतंच नेहमी. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या कवितांचा किंवा साहित्याचा आढावा सुरू होतो, तोच मुळी 60-70 पासून जो सुरू होतो
आणि तो आता येईपर्यंत आता जवळजवळ तो 80-90 वर्षाचा झालेला असतो आणि त्यामुळे नवीन जे प्रयोग झालेले आहेत त्याची दखल घेणं आणि त्या दखल घेण्याबरोबर त्यामधून वाचकांना, रसिकांना काय मिळतंय याचा त्यांना सुद्धा एक वेगळा आनंद होत असतो. कारण होतं काय, की संमेलनांमध्ये किंवा वाहिन्यांवरून जेव्हा आपण दिसता, लोकं ऐकतात, त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायची संधी मिळालेली नसते. किंबहुना बऱ्याचशा वेळेला कामाच्या व्यापामध्ये आपण आपल्या इतके कोशामध्ये हळू-हळू सेलिब्रिटी झालेले आहात, की त्यामध्ये किती प्रत्यक्षात भेटायचं म्हटलं तरी त्याला मर्यादा पडतात. दुसरं लोकांना वेळेची फार मर्यादा झालेली आहे, की कुठल्या वेळेला किती वाजता कुठला कार्यक्रम बघता येईल का नाही. एका बाजूला ओ-टी-टी प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यावरती प्रेक्षक वर्ग बऱ्यापैकी जोडला गेलेला असतो. परंतु आपल्या बऱ्याचशा वाहिन्यांवरून किंवा बऱ्याचशा प्लॅटफॉर्म्सवरून साहित्यासाठी खास असा वेळ दिलेलाच नसतो जवळ-जवळ. एखाद दुसरा अपवादात्मक कार्यक्रम दूरदर्शनवरचा किंवा ए-बी-पीवरचा असे काही सोडले, तर काही होणारी कवी संमेलनं मधून-मधून होळीच्या वेळेला वगैरे सुद्धा किंवा काही ठराविक आपल्या संमेलनांचं लाईव्ह प्रक्षेपण सोडलं, तर बहुतेक वेळेला साहित्याबद्दलची चर्चा जी आहे ती 2 जगं असल्यासारखी वाटतात. जेव्हा साहित्य रसिक भेटतात त्यांना या वाहिन्यांची किंवा याची माहिती नसते आणि इथले लोकं जेव्हा भेटतात, तेव्हा त्यांना साहित्यविषयक माहिती असली तरी त्याचं चित्रपटामध्ये किंवा मालिकांमध्ये कसं प्रसारण करता येईल याचा त्यांच्या डोक्यात विचार चालू असतो. त्यामुळे या दोन्हीचं सुवर्ण मध्य किंवा दोन्ही जगतांचा पूल साधणारे 2 सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणून मी तुमच्या दोघांकडे पाहते आणि या सगळ्यामध्ये संगीत मानापमान याच्यामधली 8 गाणी तुम्ही समीर लिहिलेली आहेत आणि संगीत मानापमान जेव्हा पाहिलं मी, तर त्यावेळेला अगदी मी चकित झाले. कारण असं की इतकं ज्याला आपण म्हणतो अ, इतकं गुणवान, त्याचबरोबर इतकं काळानुरूप आणि त्याचबरोबर प्रसंगानुरूप आणि त्यातली पात्र आणि त्यांचं संगीत हे बघितल्यावरती संगीत नाटकापेक्षाही म्हणजे हे माझं काही लोकांना माझा राग आला असेल, पण संगीत नाटकापेक्षाही संगीत मानापमान हे अजून प्रभावी ठरलेले असं माझं मत आहे. मी तसं ट्विट पण केलं त्यावेळेला. पण तुम्ही त्याच्या मागचे एक महत्वाचे शिल्पकार आहात याची मला खरंच जाणीव नव्हती. कारण नावं जेव्हा शेवटी येतात तेव्हा लोकं बऱ्याच वेळेला निघालेले असतात जायला. त्यावेळेला नावाची चांगली खरं सुरुवातीला आली पाहिजेत किंवा मध्यंतराच्या वेळेला आली पाहिजेत असं मला वाटतं फोटोसकट. जेणेकरून त्या कलाकारांची ओळख आम्हाला होईल. त्यामुळे तुम्ही अतिशय वेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याचं धाडसी पण दाखवलेलं आहे आणि ते करत असताना म्हणजे मानवतेचे संस्कार आणि अगदी महत्वाचं जरी आपले काही बाबतीत मतभेद असले तरी प्रश्न विचारण्याची ताकद असणारा कलाकार हा फार महत्वाचा असतो आणि त्यामुळे त्यांनी तुमच्या कवितांमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्नांमधून एक होत असतं की त्या व्यवस्थेमध्ये काही परिवर्तन पण होत असतं अशा प्रश्नांमधून असं नाहीये की आजकालच्या काळात लोकांच्या मनाचा कुठलंच उत्तर न देता पुढे रेटत राहील असं कुठली लोकशाही अस्तित्वात नसते प्रत्यक्षामध्ये त्याच्यामुळे थोडा थोडा बदल होत असतो कारण प्रत्येक माणूस एकमेकाला सुद्धा आन्सरेबल असतो. एकमेकाचं उत्तरदायित्व आपण घेत असतो आणि त्या दृष्टीने तुमच्या कविता आज ऐकायला मिळणार आहेत, याचंही मला एक विशेष वाटतं आहे आणि उत्तराचं तर नेहमीचं असं आहे, की तिच्याकडे खूप मोठी पोतडी आहे आणि त्याच्यामध्ये तिने नीट कप्प्यांमध्ये तिची माणसं अशी जपून ठेवलेली आहेत आणि बरोबर त्यांचा सुगंध त्या योग्य वेळेला समोर आलेला दिसतो आणि तुम्ही पण कोऑपरेट केलं आजचा दिवस म्हटलं तर प्रत्येकाचा नुकतंच काही ना काही कार्यक्रम ठरलेले असतात, पण तरीसुद्धा वेळ काढला दोघांनी. त्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नक्की. नीलमताई खरं तर म्हणजे संपदाने तिकडे आनंदाचं शेत उभं केलंय. म्हणजे हो. ती फक्त लेखिका, नृत्यांगना, अभिनेत्री असं नाहीये, तर तिने खूप छान शेतीमध्ये प्रयोग केलेत. त्यामुळे ती तिथे कोकणात बसून आज आपल्याशी संवाद साधते. हा सुद्धा एक वेगळेपणा खरं तर आहे. आणि संपदा तुझं खरंच कौतुक आहे, की मराठी विषयातनं एम-ए तू केलंयस. कथ्थक विशारद तू आहेस. गांधर्व महाविद्यालय मिरज इथनं तू ही पदवी घेतलीयस. अभिनेत्री म्हणून तुझी अनेक नाटकं, चित्रपट आम्ही पाहिलेले आहेत आणि त्याचे जवळून आम्ही साक्षीदार आहोत. मग आईचं घर उन्हाचं असेल, घर तिघांचं हवं, ऑल द बेस्ट तुझं एकदम गाजलेलं नाटक, वाऱ्यावरची वरात, झोपी गेलेला जागा झाला. त्याचबरोबर सोबत संगत हा एक वेगळा प्रयोग तू केलास आणि त्याचं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिन्ही बाजू तू सांभाळल्यास आणि मला वाटतं परदेशात सादर होणारं पहिले पहिले जे सगळ्या नाटकं होती त्याच्यापैकी हे एक आहे आणि महाराष्ट्र मंडळ दुबईसाठी तुम्ही तो पहिला प्रयोग त्यावेळेला केला होतात. या व्यतिरिक्त अनेक मालिकांमधनं देखील आम्ही तुला पाहिलंय.
दिग्दर्शनामध्ये तू एक अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी घेतलेली आहेस, ती म्हणजे शिरवाडकरांचं किमयागार नाटक असेल किंवा शेखर ताम्हाणेंचं तिन्ही सांज, मनीषा कोरडेचं स्वप्नपंख या नाटकांना तू दिग्दर्शित केलेलं आहेस. संगीत मत्स्यगंधा, त्याच्यानंतर चिसौका रंगभूमी हे तुझं एक वेगळं लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं असं एक वेगळं नाटक, आणि त्याचबरोबर सध्या जे चालू आहे वजनदार, त्या वजनदार नाटकाचं लेखनही तू अतिशय उत्तम रीतीने केलंय. होस्ट म्हणून, निवेदिका म्हणूनही तुला आम्ही अनेक कार्यक्रमातनं पाहिलेलं आहे. विशेषतः दूरदर्शनचा ताकदीना दिन आजही आठवतो. आणि शुभमंगल सावधान असतील, नमस्कार अल्फा, नमस्कार झी मराठी, भविष्यावर बोलू काही, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त तू लेखनासाठी तुझी लेखणी जपून ठेवलीस आणि त्यातून 6 पुस्तकं तुझी प्रकाशित झालेली आहेत. काचा पाणी नावाने लघुकथा संग्रह आहे, बकुळ फुलं नावाचा लेखसंग्रह आहे, गुंथी ही लघु कादंबरी आहे, गुंफियाला शेला ही लघुकथा संग्रह आहे, आणि 4 सख्य 24 हा लघुकथा संग्रह आहे. त्याचप्रमाणे मराठी उद्योगपतींच्या 22 मुलाखतींची महाराष्ट्राची शान हे एक वेगळं पुस्तक आहे, आणि 2 पुस्तकं तुझी येऊ घातलीत, त्यामुळे त्या दोन्ही पुस्तकांना सुद्धा खूप शुभेच्छा. राज्य शासनाचा पुरस्कार आहे, स्वरसाधना समितीचा नृत्य पुरस्कार आहे, ठाणे गौरव पुरस्कार, अल्फा अवॉर्ड, झी मराठी, मराठी बाणा पुरस्कार, याबरोबरच मगाशी नीलमताईंनी उल्लेख केलेले दोन्ही पुरस्कार, या सगळ्याच्या बरोबरीने तू एक वेगळेपण कायम जपलंयस. आजही लेखनातला एक वेगळा प्रयोग, त्याविषयी तू सांगणार आहेस किंवा त्याबद्दल तू वाचून दाखवणार आहेस त्यातलं. तर चित्र आणि चित्राला अनुषंगिक लेखन, मुळात ही संकल्पना थोडीशी आम्हाला समजावून सांग, आणि मग तुझे एखाद 2 लेख त्या विषयावरचे हो. त्याबद्दल आम्हाला सांगशील, वाचून दाखवशील. अगदी. गुंफियाला शेला हे पुस्तक निर्माण झालंय मुख्य म्हणजे कोविडमध्ये. आणि 4 दिशांना असलेल्या आम्ही लेखिका मैत्रिणी, आम्ही एकत्र कसं यायचं या विचाराने आम्ही ऑनलाईन एकत्र यायचो. मी एक वॉटर कलर पेंटिंग निवडायचे आणि त्याच्यावर आम्ही केवळ 20 वाक्यांच्या कथा चौघींनी लिहायच्या. हा एक त्याचा मूळ संकल्प. म्हणजे एक चित्र आणि त्या चित्रांना अनुषंगून चित्रामुळे सुचलेल्या आणि प्रेरणा घेऊन लिहिलेल्या अशा वेगवेगळ्या म्हणजे 4 कथा. अशा 12 कथांवर आम्ही 48 कथा लिहिल्या. आणि या वा. गुंफियाला शेला या पुस्तकाचं म्हणजे ग्रंथालयाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे. मी त्यांची आभारी आहे. याचं वेगळेपण मी असं म्हणेन, की एक चित्र, आमच्या चौघींच्या कथा आणि 5वं पान हे वाचकासाठी आम्ही मोकळं ठेवलेलं अरे आहे वा. त्याच्यात. हम्म. म्हणजे अशा 12 चित्रांवरच्या 12 कथा किंवा कविता वाचक सुद्धा त्यात लिहू शकतो किंवा असं लिहिणाऱ्याला हे पुस्तक भेट म्हणून देऊ शकतो. किती तर छान. लेखक आणि वाचक याच्यामधली दरी लेखनाच्याच पद्धतीने कशी मिटवता येईल याचा केलेला एक साधासा प्रयोग आहे. आणि 20 वाक्यांचंच का त्याच्यात म्हणजे एवढी मर्यादा का? तर जितकं आता स्पॅन कमी होत चाललाय माणसाचा, एका जागी बसण्याचा, वाचनाचा, अगदी सीरियल सुद्धा 24 मिनिटाचा एपिसोड पण आता खूप वाटतो आपण रील्सवर आलो. याच्यासाठी आपण संकुचित व्हायचं का आणि साहित्यालाही संकुचित करायचं का? असा माझा विचार नसून एक बीज स्वरूप आपल्याला देता येतं. म्हणजे एखाद्या वृक्षाचं बी हे काही संकुचित रूप नाहीये वृक्षाचं, तर त्यातनं निर्माण होण्याची एक प्रचंड शक्ती आहे. तर असं स्वरूप या पुस्तकाचं आहे. म्हणून 20 वाक्यामध्ये म्हणजे किमान शब्दामध्ये आपल्याला कमाल अर्थ देता येतो का? हा वा. एक टॅग नावाची जी ठाण्याची संस्था आहे, ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेची मी विश्वस्त आहे आणि गेली 12 वर्ष आम्ही ती कार्यरत आहे आमची संस्था. तिथे मी हा प्रयोग केला होता. त्यातल्या उत्तम लेखिका मिळून आम्ही हे पुस्तक करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि सुलेखनकार आणि आत्ताच ज्यांना पद्मश्री हो. प्राप्त झाली असे अच्युत पालव. पालव या दोघांची प्रस्तावना या पुस्तकात आहे. कारण वा. याच्यात चित्र आहेत. म्हणजे एक प्रतिकात्मक भाषा आहे आणि चित्राला जणू काय आम्ही उलगडतो आहोत. म्हणजे एक मानसिक प्रक्रिया आहे. म्हणून ती डॉक्टर आनंद नाडकर्णींची त्याला प्रस्तावना आहे. वा. तर डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं आणि त्यातले मी कथा वाचते.
चित्र तुम्हाला दिसेल आणि चित्र पाहता, पाहता तुम्ही माझे शब्द कानावर जातील तुमच्या आणि वाह! पहा, की एक चित्र किती वेगवेगळ्या भावना मनात निर्माण करू शकतं. तर खरंय. पहिली मी कदाचित ते आभाळ चित्र नावाची कथा पाहताना वाचली. आमच्याही मनात एक वेगळी कथा आकार घेईल कदाचित. अगदी, अगदी आणि मी वाट पाहीन तुमच्या कवितेची समीर. अ, नीलमताई तुम्ही सुद्धा लिहा. मी वाट पाहीन. उत्तराचं उत्तम लिहीलच. हं. मी आभाळ नावाची कथा वाचली. 20 वाक्य आहेत हे लक्षात घ्या. 20 ओळी नाहीत, 20 हं, वाक्य. हं. कथेचं शीर्षक आहे आभाळ आणि ही कथा आहे हेलन केलर या जगविख्यात व्यक्तीवरची. अमेरिकेतील जगविख्यात समाजसेविका, लेखिका, व्याख्याती जी स्वतः अंध, मूक, बधिर अशा तिहेरी अपंगत्वातून संघर्ष करून मोठी झाली, ती हेलन केलर व तिला मोठं करण्यात जिचा महत्वाचा वाटा होता, त्या ॲन सुलेवान यांच्यावरची ही कथा. चित्र तुम्ही एकीकडे पाहू शकाल. जगाला जिचं कौतुक होतं, अशी हेलन केलर एका डोंगराच्या उंच कड्यावर अंगावर प्रसन्न वारा झेलत उभी असताना त्या वाऱ्याला हसत हसत तिच्या अमूर्त भाषेत उत्तर देत होती. हो हो वाऱ्या, तुझ्या प्रचंड ताकदीनिशी तू मला प्रश्न करतोयस, याचं मी उत्तर द्यायलाच इथे उभी आहे. तू, मी आणि माझी ॲनी कित्येकदा या कड्यावर आपल्या तिघांनाच कळतील अशा भाषेत गुजगोष्टी केल्या. कित्येकदा माझ्या जडावलेल्या मनाला ॲनीनं समजावून हलकं केलंय. तुझ्यासारखंच आपल्या अस्तित्वानं हलवून टाकणाऱ्या माझ्या त्या ॲनीवर, ॲनी सुलेवानवर मी लिहिणार आहे. हो, लिहिणार आहे. मी अंध असूनही जिनं मला उंच कड्यावर पोहोचायला आणि योग्य ठिकाणी थांबायला शिकवलं, त्या ॲनीवर. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या माझ्या कीर्तीची खरी हकदार असलेली मार्गदर्शिका, शिक्षिका, मैत्रीण, जणू माझं दुसरं अस्तित्वच आता मला सोडून गेली. हो, तिचंच चरित्र मी लिहिणार आहे. आज, आत्ता. वाऱ्याला आश्वासन देऊन हेलन आपल्या वेस्टपोर्ट जवळच्या आर्कन रीज नावाच्या बंगल्यात शिरली आणि ॲनीबद्दलची भावना जशी मनात खोल उमटली होती, तशी भराभरा ब्रेल टायपरायटरवरून कागदावर उमटवू लागली. ब्रेल लिपीतल्या 2 उभ्या रंगांमध्ये आणि 3 आडव्या रंगांमध्ये अशा एकूण 6 टिंबांना आपल्या भाषेनं अर्थपूर्ण करत हेलन आपल्याच भूतकाळाला जिवंत करत होती. जी बोटं तिचे डोळे, कान आणि वाचा झाली होती, ती बोटच तिच्या प्रिय शिक्षिकेला अभिवादन करत होती. वृत्तपत्रातली कात्रणं, फोटो, मुलाखती आणि कित्येक आठवणी अशी सामग्री हेलनजवळ होती. जवळ-जवळ पाऊण पुस्तक पूर्ण होतंय न होतंय, तोच हेलनला अमेरिकन फाउंडेशन फॉर द ब्लाइंडसाठी लंडन, रोम, पॅरिसच्या मोठ्या दौऱ्यावर जावं लागलं. जगभर अंध, मूक, बधिरांसाठी समाज जागृती करणारी हेलन कधी काळी केवळ पशुसारखी वागत होती. तिच्यात आणि बाहेरच्या समाजात अगदी तिच्या माता-पित्यांना सुद्धा खूप मोठी दरी जाणवत होती. ती व्यक्त होऊ शकत नव्हती आणि तिला काय म्हणायचंय ते कुणाला समजतही नव्हतं. त्यामुळे संपूर्ण जगावर रागावलेली, बेभान झालेली हेलन ही माणसात आली, ती केवळ ॲनी सुलेवानमुळे. हेलनच्या प्रचंड बुद्धिमत्तेला बाहेर यायचं होतं, पण पण ही गंगा तिच्या आहे त्या भयानक वेगानं बाहेर येऊन चालणार नव्हती. तिला भगीरथाची म्हणजेच हस्तस्पर्शाच्या योग्य भाषेच्या माध्यमाची गरज होती, जी गरज ॲनीनं ओळखली आणि म्हणूनच जगातल्या अपंगांचं आयुष्य 360 अंशात बदलवणारी हेलन जगाला मिळाली. त्या ॲनीवरचं पुस्तक छापून येणं खूप महत्वाचं होतं, जे हेलन या दौऱ्यानंतर पूर्ण करणार होती. परंतु एका अशुभ दिवशी हेलन रोमच्या दौऱ्यावरच असताना आर्कन रिजला आग लागली आणि संपूर्ण घर भस्मसात झालं. हेलन परत आली तेव्हा बेभानपणे एकच गोष्ट शोधत होती. ती म्हणजे ब्रेल लिपीतलं लिहून बाजूला ठेवलेलं ॲनीवरचं पुस्तक. काळ्या राखेत काहीच शिल्लक नव्हतं. तिथे त्या पुस्तकाची काय गत?
आयुष्यभर अघटिताला झेलत राहणाऱ्या हेलनला कायमच संपूर्ण जगानं सहानुभूती दिली. पण अॅनीनं मात्र कायमच तिच्यावर संकटाच्या वर्षावात छत्र धरलं. ते केवळ काळ्या कभिन्न काळजीच्या सहानुभूतीचं नाही, तर जगासाठीच्या लसलसत्या उमेदीच्या रक्तरंजित ऊर्जेचं. याच उमेदीवर वाढलेल्या हेलनला त्यावेळीही काळं कभिन्न वादळ जाणवलं. पण तिला दिसली ती स्मृतींच्या ताकदीवर पुन्हा उजळलेली ती उमेद. जगाच्या सहानुभूतींच्या छत्र्यांच्याही वर दशांगुळ उभारलं गेलेलं हे छत्र. तिला त्याचा रंग नाही, पण दशांगुळाचा अधमास नक्कीच आला होता. काही दिवसात ते 5 आणि प्रचंड जिद्दीचा 1 अशा 6 टिंबांतून हेलन हे जणू साकारत होते. जगाच्या अर्थानं ब्रेल आणि हेलनच्या दृष्टीनं ब्रेव लिपीतून अॅनीच्या जीवनगाथेवर पुस्तक पूर्ण झालं होतं. जगाला लसलसत्या ऊर्जेची ऊर्जा प्रदान करणारं लाल छत्र. आता चित्र आणि ही कथा, चित्राचं वर्णन म्हणजे ही कथा नाही, पण या कथेतून मनात उमटणाऱ्या भावनांचं झालेलं कथेचं रूप म्हणजे कथा. यानंतर अजून एक दुसरी कथा मी वाचणार आहे. गुंफिएला शेला याच पुस्तकातली. चित्र तुम्हाला दिसतंय. पांढरं शुभ्र असं पीस आहे. कथेचं शीर्षक थोडं वेगळं आहे. एका क्रमांकाचंच शीर्षक त्याला दिलेलं आहे. 51826. आत्मसन्मान कसा असतो? कसा दिसतो? कुणी पाहिलाय? नासा स्पेस शटल मिशन STS-87 स्पार्टन सॅटेलाइट पृथ्वीला 252 फेऱ्या, 362 तास यशस्वी प्रवास आणि अचानक यंत्रणेत बिघाड. हो, यंत्रणेतच बिघाड झाला यावर मी कल्पना चावला ठाम होते. हाताळणीत कोणतीही चूक नाही. तेव्हा चौकशी समिती नेमाच, कारण मी निर्दोष आहे याची मला खात्री आहे. अमेरिकेच्या कोलोराडो युनिव्हर्सिटीनं मला PhD दिली ते केवळ कागदाच्या बुद्धिमत्तेवर नाही किंवा पोपटपंचीवरही नाही. माझ्या योग्य निर्णय क्षमतेवर एकेकाळी विश्वास असणाऱ्यांनी नीट चौकशी करा. पुन्हा अर्थात विस्टन स्कॉट आणि तकाओ दोई या दोघांनी घेतलेली मेहनत, पत्करलेला धोका यामुळेच आम्ही सुखरूप पोहोचलो यात काहीच शंका नाही. 5-6 वर्षांनी निकाल लागला आणि माझी निर्दोष मुक्तता झाली. सत्यमेव जयते पुन्हा एकदा सिद्ध झालं. माझी हार म्हणजे माझ्या भारताला खजील करणारी गोष्ट हा एकच विचार घोळत होता. पण निकालानंतर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. नंतर 2003 मध्ये कोलंबो STS-107 मिशनवर मी स्पेस मधल्या वजन विरहित वातावरणाचा मानवीय जड शरीरावर काय परिणाम होतो याचं संशोधन करण्यासाठी नियुक्ती झाली. यशस्वी होऊन परतताना पृथ्वीवर पोहोचले. पण अग्नीच्या प्रचंड लोळा समवेतच. खरं सांगायचं तर तत्कालीन भयानंतर मात्र मी खूप शांत, निरामय आणि भारविरहित होते. मानवीय जडत्व सोडून. आमचे अवशेष इथे तिथे विखुरले, पण मला खात्री आहे ते भस्म नव्हतं. तुम्हाला काय वाटलं? तो माझा मृत्यूकाल होता. तो मुळीच नाही. माझ्या दृष्टीनं खरा माझा मृत्यूकाल होता STS-87 च्या वेळी माझ्यावर आरोपाचं ग्रहण लागलं होतं ना, त्यावेळी. परंतु त्या सत्व परीक्षेच्या, अग्नी परीक्षेच्या शुद्धीकरणानंतर मला कोणताच अग्नी पुन्हा जाळू शकणार नव्हता. टेक्सासवर उतरला तो माझा भारविरहित शुभ्र पिसासारखा हलका आत्मा. हो, भावंडांनी जिला प्रेमानं मोटू म्हटलं होतं, ती आता अंतराळ विश्वात 5186
अर्थात 51826 कल्पना चावला या उल्केच्या रूपानं. या उल्केच्या रूपानं अजूनही जिवंत आहे. परंतु माझा आत्मा आत्मसन्मानाचा शुभ्र रंग लेवून विहरतोय. तनुरूह, पंखापासून विलग, भूमीपासून अलग, पिसासारखा. केवळ 20 वाक्यांच्या मर्यादेत एक वा भावविश्व निर्माण करण्याचा या पुस्तकातून केलेला अनोखा आमचा प्रयोग आहे. माझ्या बरोबरीने डॉक्टर सोनाली लोहार, हर्षदा बोरकर, डॉक्टर निर्मोही फडके आणि मी अशा आम्ही चौघींनी वा हे तयार केलेलं पुस्तक आहे. वा धन्यवाद. खूपच अत्यंत सुंदर. तरल आणि कल्पना चावला आणि हेलन अनुभव आहे. केलर या दोघीही आमच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आणि खरोखर हो. एखाद्या कल्पना चित्रातनं एखादी कल्पना चावला उभी राहू शकते आणि मदतीचा हात पुढे करणारी हेलन केलर, कारण तिने अनेकांना उभं केलंय खऱ्या अर्थाने. हो. ती तुझ्या त्या गडद लाल रंगाच्या छत्रीने आणि खाली सगळ्या हो. त्या काळ्या छत्र्या. खरोखर कल्पना अप्रतिम आणि तुझं लेखनही, त्या कथाही अतिशय उत्तम रीतीने आल्या. मला वाटतं अशाच आणि ही काही म्हणजे चित्र आहेत व्यक्त. ना, हा या चित्रांबद्दल म्हणजे मला बोललंच पाहिजे. ही हा जलचित्र आहेत. ही आकाश पोद्दार आणि चिन्मय जोशी यांनी काढलेली आहे. बर. वा. म्हणजे तेच आहे ना की अभिव्यक्त होण्यासाठी प्रत्येक जण एक वेगळी कला शोधत असतं. जसं चित्रातनं एक अभिव्यक्ती होते, तुझ्या लिखाणातनं जशी होते, तशीच समीर मला वाटतं तुमच्या कवितेतनं, तुमच्या गीतलेखनातनं सुद्धा ती होत असते. आणि त्यामुळेच जवळपास 2013 पासून अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन जेव्हा तुम्ही केलं, तेव्हा ती गाणी बोलकी झाली. आणि चित्रपटात आशयाला धरून गाणं लिहिणं हे सोपं नाही. त्या त्या आशयानुसार तुम्ही ते चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं केलं तुमच्या गीतलेखनातनं. अगदी आत्ता आत्ता गाजलेला घरत गणपती या चित्रपटातली तुमची दोन्ही गाणी, म्हणजे नवसाची गौरी माझी किंवा आले हो गणपती आले, दोन्ही गाणी उत्तम. कट्यार काळजात घुसली तर आम्ही विसरूच शकत नाही. दिल की तपिश, या रे इलाही आणि अरुणी किरणी. म्हणजे ही गाणीच इतकी गाजली की ती गाणं निर्माण करणारा जो गीतकार आहे त्याच्याकडे लक्ष वेधून घेणारी अशी गाणी ठरली. मगाशी नीलमताईंनी उल्लेख केला तसं सुबोध भावे दिग्दर्शित संगीत मानापमान या चित्रपटातली आठही गाणी. आणि उबंटू मधलं माणसाने माणसाशी माणसासम वागणे, ही तर आज अनेक शाळांमध्ये, अनेक संस्थांमध्ये रोजची प्रार्थना खर तर तुम्ही लिहून दिलेली आहे. बंदिश बँडिट सारखी वेबसिरीज ज्याच्यामध्ये दोन्ही सीझन मधली सगळी गाणी तुमची अतिशय उत्तम होती. किंवा मालिकांचं म्हणायचं तर मन उडू उडू झालंया नकोशी अशा मालिकांची शीर्षक गीतं तुम्ही लिहिली आहेत. मराठीत सलील कुलकर्णी, कौशल इनामदार, अवधूत गुप्ते, चिनार महेश, तर हिंदीमध्ये विशाल शेखर, शंकर एहसान लाय, AR रेहमान अशा दिग्गज संगीतकारांसाठी तुम्ही गीतलेखन केलंय. 4 वेळा रेडिओ मिर्ची पुरस्कार, एक रेडिओ सिटी पुरस्कार आणि झी गौरव पुरस्कार हे तुम्हाला मिळालेले आहेत. आणि गेली 10 वर्ष महाराष्ट्रभर, महाराष्ट्राबाहेरही मराठी कवितांचे आणि उर्दू शायरीचे अनेक यशस्वी कार्यक्रम तुम्ही साकार केलेत. त्यामुळे कवी, गीतकार, लेखक समीर सामंत, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि तुमच्या कोणत्या कविता आता पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला ऐकवताय? उर्दू कवितेमधला, उर्दू शायरीमधला एक प्रकार जो गझल, हा जेव्हा मराठीमध्ये सुरेश भटांनी रुजवला, त्याच्या आधी होता, पण सुरेश भटांनी तो रुजवला, ती वृत्ती गझलेची. बरोबर. आणि आता गेल्या काही वर्षामध्ये मराठीमध्ये गझल लेखनाचे इतके प्रयोग झाले की मराठी कवींमध्ये मराठी गझलकार असा एक नवीन पंथ निर्माण झाला. आणि मला असं काही घडलं ना की जरा कधी कधी आश्चर्य वाटतं की संतांनी कधी आम्ही अभंगकार असं म्हटलं नाही स्वतःला. इव्हन हा गझल हा प्रकार ज्या उर्दू मधून आणला तिथेही कोणी स्वतःला गझलकार किंवा रुबाईकार असं म्हणत नाही, सगळे शायरच असतात. त्यामुळे गझल हा एक कवितेचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य असलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रकार. याच्या पलीकडे त्याचं स्वतःच मी गझल लिहितो म्हणजे काही वेगळं करतो, मी पण कविताच लिहितो. असं जेव्हा आपण एखादं स्वतःला लेबल लावतो तेव्हा आपण त्यात अडकून बसण्याचाही धोका असतो. तर हे सगळे विचार जेव्हा मनात होते तेव्हा एक कविता अशी लिहिली गेली की बाबा
देवाकडे आपण काही मागतो ना, तर एक कवी म्हणून मी मागतो की ती गझल की गुंग भावे मीर गालिब फैज ही, ती गझल की गुंग भावे मीर गालिब फैज ही, ती कविता जिंकवी जी अमृता ते पैज ही. ती गझल की गुंग भावे मीर गालिब फैज ही, ती कविता जिंकवी जी अमृता ते पैज ही. ती गझल मिसरे जुळावे पार्थ कृष्णाचे रणी, ती गझल मिसरे जुळावे पार्थ कृष्णाचे रणी, ती कविता जी प्रकाशे आर्त विश्वाचे मनी. ती गझल की ज्यामध्ये अंगारही शृंगारला, ती गझल की ज्यामध्ये अंगारही शृंगारला, ती कविता अंतरी हुंकारही झंकारला. ती गझल जी ऐकता प्रारब्ध टाळी वाजवे, ती गझल जी ऐकता प्रारब्ध टाळी वाजवे, ती कविता ऐकता निशब्द वाहू आसवे. ती कविता ऐकता निशब्द वाहू आसवे, ती गझल दे जी कवितेची बनावी सावली, ती गझल दे जी कवितेची बनावी सावली, ती कविता दे जिथे आहे गझल सामावली, ती कविता दे जिथे आहे गझल सामावली. तर ही एक कविता. दुसरी एक कविता, आता काही कविता मी आपण म्हणतो ना की जसं आपलं वय वाढत जातं तेव्हा आपले विषय बदलतही जातात आणि काही विषयांमधली आपली व्याप्ती बदलत जाते, आपली खोली बदलत जाते, आपला दृष्टिकोन बदलत जातो. तर साधारणतः आता जेव्हा मी 50च्या जवळ आलेलो आहे, तेव्हा आयुष्याकडे बघताना काही वेगळे विचार मनात येतात आणि तेव्हा अशी एक कविता लिहिली जाते की सावली तिरपली आता, सावली तिरपली आता वाहती सांजचे वारे, सावली तिरपली आता वाहती सांजचे वारे, कंपते दिव्याची ज्योती मन कातर कातर सारे. सावली तिरपली आता वाहती सांजचे वारे, कंपते दिव्याची ज्योती मन कातर कातर सारे. कधीतरी स्मरेल कुणाला, कधीतरी स्मरेल कुणाला शब्दांचा ऋतू मनोहर, कधीतरी स्मरेल कुणाला शब्दांचा ऋतू मनोहर, हा रक्तपुष्प पांघरला निष्पर्ण जसा गुलमोहर, हा रक्तपुष्प पांघरला निष्पर्ण जसा गुलमोहर. ती तडजोडीची युद्धे विझलेल्या थंड मशाली, ती तडजोडीची युद्धे विझलेल्या थंड मशाली, जी पूर्णत्वासना आली ती स्वप्ने उभी भवताली. ओठी थरथरते आता जे कधी बोललो नाही, ओठी थरथरते आता जे कधी बोललो नाही, हसण्यात लपवले थोडे अश्रुत सांडले काही, हसण्यात लपवले थोडे अश्रुत सांडले काही. जो छाया धरून होता तो वृक्षही आता वठला, जो छाया धरून होता तो वृक्षही आता वठला, का अल्पजीवी आशेला निष्कारण अंकुर फुटला, का अल्पजीवी आशेला निष्कारण अंकुर. तिसरी कविता, 3 कविता आहेत ना ह्या सेशन मध्ये उत्तराजी? हो, बरोबर, बरोबर. हा. तिसरी कविता ही म्हणजे एकूणच कविता लिहिताना किंवा एकूणच जगताना जे आपण म्हणतो की माणसाने समाधानी असावं, तर मला वाटत नाही की जो समाधानी असतो तो कलाकार बनू शकतो. सतत तुम्हाला कसला ना कसला तरी त्रास होत राहिला पाहिजे. पण समाज असा आहे की लोक सहज विचारतात कसं चाललंय, लोक सहज विचारतात कसं चाललंय. प्रश्न अगदी सहज असला तरी नेमकं उत्तर सापडत नाही आणि उगाचच ठीक चाललंय म्हणून प्रश्न टाळायला आवडत नाही. त्रास याचा होतो. निम्म अधिक आयुष्य सरलं तरी नवीन स्वप्न पडत राहतात, शिणल्या रात्रींना जाग ठेवतात, पापणी आड रडत राहतात. बाकी कसं चाललंय याचं नेमकं उत्तर देता येत नाही आणि स्वप्न विकायचीच असं ठरवलं ना तरी झोप विकत घेता येत नाही. त्रास याचा होतो. बाकी सारं शांत निवांत, पण
आत कुठेतरी रण माजलंय. बाकी सारं शांत निवांत, पण आत कुठेतरी रण माजलंय. सुजलाम सुफलाम धरतीवरती कसलस विषारी तण माजलंय. गरिबाची ढोर कातडी जेव्हा सरंजामी मोजड्यांना डौल देते आणि जेव्हा लोकशाहीच बहुमताने हुकुमशाहीला कौल देते, तेव्हा कसं चाललंय याचं नेमकं उत्तर कळत नाही. तेव्हा कसं चाललंय याचं नेमकं उत्तर कळत नाही. आणि वाळलेलं शेत एकदा अश्रूत भिजवलं ना, की मग जाळायचं म्हटलं तरी जळत नाही. आणि त्रास याचा मनात असतं कधीतरी तुझ्या गुणांचा एक भाग व्हावं. मनात असतं कधीतरी तुझ्या गुणांचा एक भाग व्हावं. अगदी तुझ्या ओठावरलं हसू नये, तर किमान तुझ्या नाकावरला राग व्हावा. आणि जे मनाला पटतं ते जगाला पटत नाही. जे मनाला पटतं ते जगाला पटत नाही. आणि मग कितीही गुण, कसाही भाग, समीकरण सुटत नाही. आणि मग तूच विचारतेस की काय चाललंय, तेव्हा नेमका कुठेच नसतं लक्ष. तू विचारतेस काय चाललंय, तेव्हा नेमकं कुठेच नसतं लक्ष. अपूर्णांकांच्या नशिबी कधीच नसतो शून्यत्वाचा मोक्ष. त्रास याचा होतो. बाकी सारी सुंदर चित्र, घर परिवार सोबती मित्र, कविता गाणी नाटक सिनेमे कौतुक पुरस्कार प्रशस्तीपत्र, सारी सुंदर चित्र. पण तरीही सांगतो, कसं चाललंय हा प्रश्न व्यर्थ आहे. तरीही सांगतो, कसं चाललंय हा प्रश्न व्यर्थ आहे. जे चाललेत ते श्वास थांबण्यापूर्वी काही घडलं तर अर्थ आहे. त्यापूर्वी काही घडलं तर अर्थ आहे. वा त्रास याचा होतो. त्रास याचा. वा धन्यवाद. वा म्हणजे किती हृदयाला हात घालणारी कविता असं म्हटलं तर हरकत नाही. 50शीच्या उंबरठ्यावर सावलीत तिरपली आता, ही कल्पना समीर अप्रतिम आहे. आणि आपण एरवी म्हणतो की तिन्ही सांज झाली, संध्याकाळच्या सावल्या वगैरे, या संकल्पना आतापर्यंत आपण कवितांमधनं बघितल्या आहेत. पण 50शीच्या उंबरठ्यावरच्या कवितांचा एक वेगळाच बाज समीर तुमच्या कवितातनं आलाय. आणि खरंच आहे, बाकी कसं चाललंय हा प्रश्न इतक्या सहजपणे आपण विचारतो. पण आज तुम्ही आम्हाला त्या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला शिकवलं. खरं तर आता विचारणार नाही बाकी कसं चाललंय. फारच सुंदर, फारच सुंदर. कसं असतं ना, काळाच्या पटलावर गोष्टी घडत असतात. काळ पुढे जात असतो, आपलं आयुष्य आपण जगत असतो, पण तरी काही गोष्टी ह्या आदर्शवत असतात आणि मग पुन्हा त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होतो. मला वाटतं संपदा, तुझी जी सिंधूची गोष्ट आहे ती अशीच एका वेगळ्या दृष्टिकोनाकडे नेणारी आहे. तर आम्हाला हो. ती ऐकवशील? नक्की. सिंधुताई सपकाळ यांचा मी दीर्घ एक इंटरव्ह्यू केला होता. बाराखडी दिवसे नावाच्या प्लॅटफॉर्मवर. आणि त्याच्या आधीही मला त्या कार्यक्रमांमधनं भेटायच्या, त्या मुलाखतीच्या निमित्ताने त्या भेटल्या आणि नंतर मग भेटतच राहिल्या वृत्तपत्रांमधनं वगैरे. तर एक आपण आई न म्हणता एखाद्या आईने आपल्याला मूल मानणं, ही काय भावना असते, मला वेळोवेळी सिंधुताईने दिली, की डोक्यातनं त्या जायच्या, पण कधीतरी समोर आल्या, की "बाय गं माझी" असं म्हणून चेहऱ्यावरनं हात फिरवायच्या आणि पुन्हा आमची नाळ जोडली जायची आई मुलगी म्हणून. खरं आणि खरं त्यांनी मला त्यांच्यावरचा, म्हणजे त्या गेल्यानंतरचा श्रद्धांजली त्यांना मी या शब्दांनी वाहिली. तर तो लेख मी वाचते. या लेखाचं माझ्या भावी पुस्तकात या लेखाचा समावेश असणार आहे. ओके. त्या सिंधू नेहमी एक म्हणायच्या की विचार. हजारो लेकरं आणि हजारो हां, सुना आणि हजारो जावई माझे आहेत. त्यातलाच खरं. हा खरं तर जोडणारा भाग हो, आहे. खरंय. या लेखाचं शीर्षक आहे सिंधू एक विचार सरिता. श्रीकृष्णाच्या हाताची जखम मायेने लपेटली गेली द्रौपदीच्या वस्त्रातल्या एका तुकड्याने. ती चिंधी मग त्रिखंडात गाजली. कदाचित त्याच चिंधीचा अंश पुढच्या युगात सिंधू या नावाने वर्ध्यात जन्माला आला असावा. नको असलेलं मूल हे सिंधू या नावापेक्षा चिंधी या नावानेच जगात ओळखलं जाऊ लागलं. कृष्णाला चिंधी पुरवणाऱ्या
अ, अ, कृष्णाला चिंधी पुरवणाऱ्या द्रौपदी इतकंच नाट्यपूर्ण आयुष्य या चिंधीच्या म्हणजे सिंधुताई सपकाळांच्याही आयुष्यात पेरलं गेलं होतं. परंतु मायेचा, ममत्वाचा गुण या चिंधीच्याही धाग्यात सामावला होता. कोणालाही जाळता येणार नाही असा. 10व्या वर्षी लग्न झालेली ही मनाच्या नकळत्या वयापासून 4 मुलांची आई झाली. 4थ्या मुलीच्या जन्मदात्यावरून संशयाच्या वातावरणात घरातून हकलली गेलेली ही माता एका गोठ्यातच बाळंत झाली. दगडाने नाळ ठेचून स्वतःच विलग केलेल्या मुलीची आई पुढे 1500 हून अधिक अपत्यांची माय झाली. दगड आणि नाळ किती परस्पर विरोधी गोष्टी, पण त्यावेळी त्या एकत्र आल्या त्या केवळ नवीन मूल जन्माला घालण्यासाठी नाही, तर नवीन माता जन्माला घालण्यासाठी. अनेक नकारांचे अनेक होकारात रूपांतर केले त्या या सिंधुताई सपकाळ. म्हणजे कसं? असं. नको असलेलं स्वतःचं अस्तित्व, सासरी राहू देण्यास नकार, माहेरी राहण्यास नकार, शिक्षणासाठी नकार, ज्ञानासाठी नकार, जिवंत राहण्यासाठी आवश्यक वातावरणाचाही अभाव म्हणजे परिस्थितीने दिलेला नकार. अशा अनेक नकार आणि अभावांचं जगण्याच्या आणि जगवण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर एका आदर्शवादी जीवनात रूपांतर झालं. समाजापासून एकट्या बाईपणाचं संरक्षण होण्यासाठी स्मशानात लपून राहिलेल्या सिंधुताईंनी प्रथम आपला आणि बाळाचा जीव जगवला तो तिथे प्रेतासाठी आणल्या गेलेल्या सामग्रीवर. म्हणजे पीठ वगैरे आणतात ना त्याच्यावर. ओले त्या बाळंतिणीचा जीव जगण्यासाठी आणि आपल्याला दूध पाना प्राप्त व्हावा म्हणून सतत झगडत राहील. भीक मागून गुजराण करणाऱ्या सिंधुताई रेल्वे स्टेशनवर भजनं गाऊन पोट भरता भरता स्टेशनवरच्या अनेक अनाथ मुलांची माई झाल्या. हे तर आपण तसं कितीतरी ठिकाणी वाचलंय. परंतु महत्वाचं हे आहे की माता केवळ भिकारीण न राहता तिच्या मृत्यू समयी ती हजारोंची सक्षम माता या पदाला पोहोचलेली होती. म्हणजे भिकारीण म्हणून तिला मृत्यू नाही आला, अनेकांची माता म्हणून तिला मृत्यू आला. भीक हे त्यांचं साधन होतं, परंतु साध्य नव्हतं. परवाच एका रियालिटी शो मध्ये एक सुंदर वाक्य गीतकार संतोष आनंद यांच्या तोंडून ऐकलं. लढाई में जीत होती है तो उस हथियार की नहीं, उस हौसले की. भीक ज्यांच्यासाठी मागतोय त्याच्या आई होता होता सिंधुताईंना जगण्याचा उद्देशच जणू मिळाला. पुणा, वर्धा, सासवड इथे अनाथालय उभी राहिली. जगभर अवघ्या ओघवत्या वाणीने आपल्या या जगासाठी आवश्यक कार्याची माहिती देत देत हिंडणाऱ्या सिंधुताईंना जगाकडून मदतीचा ओघ सुरू झाला. ही सगळी गंगाजळी या अनाथालय टिकवण्यासाठी चालवण्यासाठी वापरली जाऊ लागली. दत्तक घेतलेल्या दारात काटाकुट्यात सापडलेल्या अनेक अर्भकांपैकी पहिला मुलगा उच्च शिक्षित झाला आणि आता तो आणि असे असंख्य मुलं मुली मिळून त्यांचं कार्य पुढे नेतात. आपल्या प्रत्यक्ष मुलीत आणि इतर अनेक सांभाळलेल्या मुलामुलींमध्ये चुकूनही झुकत्या मापाचं पाप आपल्या हातून घडू नये म्हणून स्वतःच्या लेकीला श्री दगडूशेठ हलवाई पुणे महाराष्ट्र ट्रस्ट या हवाली केलं. तिथे तिचं संगोपन इतकं योग्य झालं की वकिली शिक्षणापर्यंत तिने स्वतःला सिद्ध केलं. दगडाने ठेचून जिची नाळ वेगळी केली गेली तिचं संगोपन श्री दगडूशेठ या नावाच्या ट्रस्ट कडून व्हावं हा किती विशेष योग आहे नाही. त्यांच्या अनेक भाषणांना हजेरी लावण्याचा योग आला. त्याचबरोबर बाराखडी दिवसे या संस्थेतर्फे त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा योग आला. बाय माझी असं म्हणत माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरून फिरलेले त्यांचे तळहात आजही माया प्रसवतायत असं वाटतं. कष्टाने हाताला आलेला राठपणा आणि गर्भापासून व्यक्त झालेल्या मायेचा उबदारपणा असं एक अनोखं स्पर्श चैतन्य त्यात होतं. प्रचंड पाठांतर, कुशाग्रता, भाषेला सोसल्यामुळे आलेली धार, आर्तता सगळंच प्रभावित करणार.
या महाराष्ट्रात माणूस मेल्यावर मोठा होतो हे त्यांचं वाक्य आजही काळीत चिरत जात. वाटायचं हा महाराष्ट्र एवढा मदतीचा ओघ तुम्हाला देतोय, मग हे वक्तव्य का? तर म्हणतात कशा, अगं महाराष्ट्रातच काय, संपूर्ण समाजच माझ्या दारात इतकी बाळं का टाकतंय? त्यांचा सांभाळ करून मी मोठी पुण्यवान ठरते. पण ते खरे जन्मदाते पापी ठरतायत. ते करंटेपण कधी थांबणार? जेवढा मदतीचा ओघ वाढतोय, त्याच्या 4 पटीने अनाथ मुलं समोर येतायत. त्याचं काय करू? गाव-गाव झोळी घेऊन हिंडतेय, त्याने मी रोज मरतेय आणि त्या मरण्याला जनता मोठेपण देते. सुन्न करणारं हे वास्तव मन विषण्ण करतं. घरातल्या किराणा मालात आलेल्या कागदी पुड्यांना सोडवून ते कागद सरळ करून वाचणाऱ्या सिंधुताई शिक्षणाच्या विरुद्ध असलेल्या सासरी पडल्या. चोरून वाचताना कोणी चुलीच्या खोलीत आलं की कागद पटकन त्यांना सापडू नये म्हणून उंदराच्या बिळात तरी सरकवला जायचा किंवा कधीतरी पटकन चुलीतच सरकवला जायचा. जीव त्याबरोबरच जळतो ग अक्षरांसारखा असं म्हणायच्या. आतल्या प्रतिभेने जेव्हा जेव्हा जगरहाटी विरुद्ध बंड पुकारलं, तेव्हा तेव्हा जगाने अन्याय केला ग. पण संकट हीच संधी समजत जगाला उरसफोट करत सांगत राहिले, बायानो घाबरू नका, कशालाही घाबरत राहू नका. चांगलं जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, तो बजावत राहा. अन्यायाविरुद्ध बोला, उठा, निघा. स्वातंत्र्याचाही तुम्ही गैरफायदा घेऊ नका. संस्कारानेच वागा. आपल्या मायेला जिवंत ठेवा. अपत्यांना माया द्या. कामगार, आदिवासी, नोकरदार, स्त्रिया, आत्महत्या करणारे शेतकरी, त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांच्या बरोबर उभं राहणाऱ्या प्रसंगी त्यांच्या हक्कासाठी सरकार दरबारी गाऱ्हाणं घालणाऱ्या या माईंवरच डॉक्टरेट केली गेली. त्यांच्या जीवनावर चित्रपट, कथा, कादंबरी लिहिणाऱ्या अनेकांनी त्यांचं कार्य पुढे नेण्याचाच प्रयत्न केला. विश्व साहित्य संमेलनात परदेशी नऊवारी नेसून गेलेल्या या माऊलीनं त्या नऊवार साडीचाही सन्मान केला खरा. पण हा केवळ वस्त्राचा सन्मान नाही हं. नऊवार यातली वार या शब्दाशी त्याचं नातं आहे. आईच्या गर्भाशयाशी त्याचं नातं आहे. जिची वार सशक्त, तिचे अर्भक सुरक्षित. सिंधुताईंनी संपूर्ण कार्याने माई होऊन भारतीय संस्काराची सशक्त वार समाजाला दिली. ही वार सशक्त विचारांची, चांगल्या कार्यातल्या सातत्याची, आई या वृत्तीची, कर्तव्याची आणि अन्यायकारी नकारांना होकारामध्ये दमदार उत्तरात परिवर्तित करणारी वार, नऊवार. कृष्णाच्या बोटासारखं संपूर्ण जगाला मायेने लपेटून राहणारी ही चिंधी, जिला जगाची चिंता होतीच, परंतु एक प्रचंड धीर देण्याचं सामर्थ्य त्यांच्या प्रत्येक शब्दात आणि कृतीतही होतं. अशा सिंधूच्या विचाराचे वाहक आपण होऊया. अशा प्रवाहित नदीचं जल ओंजळीत घेऊया आणि तिलाच भावांजली अर्पूया. पण काहीतरी सत्कृत्य करू. वा. सिंधुताईंचं काम आपल्या सगळ्यांसमोर आहेच, पण त्या कामाला इतक्या सुंदर रीतीने शब्दरूप देणं आणि सगळ्यांसमोर मांडणं ही खरी आदरांजली होती. म्हणजे मग त्यांची मुलगी ममता असो किंवा मग त्यांनी स्वतः दत्तक घेऊन अनेक हजारो मुलं म्हटलं तसं. संपदा तुझ्याचप्रमाणे मलाही त्यांना भेटायची अनेकदा संधी मिळाली, अनेकदा मुलाखती होय. घेतल्या. त्यांचं एक वाक्य मलाही कायम आठवतं की काटे कुठे पायात खाली येणारच, पण त्या काट्यांवर पाय देऊन उभ्या राहा म्हणजे पुढे जाण्याचा मार्ग दिसेल. त्यामुळे अशा सिंधुताईंबद्दलचं अतिशय उत्तम लिखाण तू केलंयस. समीर, पुढच्या टप्प्यात तुमच्या कोणत्या कविता आम्हाला आमच्या समोर येणार आहेत? हो, एक मिनिट. हा, आपण जेव्हा आपल्या स्वभावाचा विचार करतो, आपल्या कधी कधी आपण कधी स्वतःच्या स्वभावाबद्दलही विचार करतो, तर आपण स्वभाव या विषयाबद्दल बोलताना आपण दुसऱ्याशी कसे वागतो ह्या एका क्रायटेरियावरती आपण आपला स्वभाव जुजतो. मला असं वाटतं कधी कधी आपण स्वतःशी कसे वागतो याचाही विचार करावा.
बरं. मग त्यात आपल्याला कळत राहतं की आपण कसे आहोत. आणि असाच विचार करताना सुचलेली ही कविता वा. की तुला सांगतो यार खरोखर, तुला सांगतो यार खरोखर, स्वतःमध्ये पुरता मलंग मी. तुला सांगतो यार खरोखर, स्वतःमध्ये पुरता मलंग मी. कधी स्वतःवर प्रेमही करतो, कधी स्वतःचा प्रेमभंग मी. तुला सांगतो यार खरोखर, स्वतःमध्ये पुरता मलंग मी. कधी स्वतःवर प्रेमही करतो, कधी स्वतःचा प्रेमभंग मी. कधी स्वतःला आठवतो मी, कधी स्वतःला आठवतो मी. कधी स्वतःला शोधू पाहतो, कधी स्वतःला आठवतो मी. कधी स्वतःला शोधू लागतो, तोडू पाहतो घुसमटणारा कधी स्वतःचा हा तुरुंग मी. कधी स्वतःवर प्रेमही करतो, कधी स्वतःचा प्रेमभंग मी. कुरसावरी चढवून स्वतःला, कधी स्वतःला माफही करतो. कुरसावरी चढवून स्वतःला, कधी स्वतःला माफही करतो. जगतो मग निर्वाण स्वतःचे, स्वतःमध्ये होऊन दंग मी. कधी स्वतःवर प्रेमही करतो, कधी स्वतःचा प्रेमभंग मी. कधी चिकित्सा करू पाहतो स्वतःच्या अस्तित्वाची. कधी चिकित्सा करू पाहतो स्वतःच्या अस्तित्वाची. कधी होऊनी वीट तोलतो स्वतःचा पांडुरंग मी. कधी स्वतःवर प्रेमही करतो, कधी स्वतःचा प्रेमभंग. तर ह्या कवितेशीच थोडीशी नाळ जुळणारी पुढची कविता आहे. ही कविता म्हणजे आपण जेव्हा चिकित्सा करतो, आपल्यामध्ये जो विवेक असतो, त्या विवेकाच्या चिकित्सेवरती आपण स्वतःला पडणारे सारे प्रश्न मोजत असतो, त्याची उत्तरं शोधत असतो. आणि अशाच उत्तरामध्ये आपण देवाच्या अस्तित्वाचा एक प्रश्न जो आपल्याला सतत पडत असतो. तर मला कधी कधी असं वाटतं की फक्त विवेकावरती माणसाचं आयुष्य तोललेलं नाहीये. म्हणजे फक्त विवेकाच्या आधारावर जगणं हे सर्वसामान्य माणसासाठी तितकं सोपं नाहीये. त्यासाठी कारण माणसाचं आयुष्य हे बऱ्याच अंशाने भावनेने व्यापलेलं आहे. तेव्हा विवेकाची कास धरताना आपण कोणाच्या भावनेची चेष्टा करू नये, कारण त्यामागे काहीतरी असेल. अशा एका चिकित्सेत हा एक एक कथारूप कविता निर्माण झाली की तो तसा लहानच होता तेव्हा. त्याचे बाबा गणपतीची मूर्ती घेऊन आले. आपला गणपती? त्याचे डोळे विस्फारले. बाबांनी हसून हो म्हटलं. आमचा गणपती तो घरभर नाचत सुटला. फारसे पाहुणे न येणाऱ्या त्या घरात बाप्पांचा मनपूर्वक पाहुणचार झाला. 10ही दिवस त्या घरामध्ये उत्साहाचं, प्रसन्नतेचं वातावरण होतं आणि त्याचा तर बाप्पा लाडका झाला होता. आणि मग अनंत चतुर्दशी आली. बाप्पाला निरोप द्यायचा? नाही, तो धाय मोकळून रडू लागला. पण निरोप का द्यायचा? रडत रडत त्याने विचारलं. त्याच्या डोक्यावर हात ठेवून, नजरेत पाहत, शांतपणे बाबा म्हणाले, पुनरागमनायच. पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणूनही बाप्पा थोडा उशिराच आला. अधिक श्रावण होता म्हणे. तो मनातल्या मनात आरती म्हणत असे. वाट पाही सदनाचा अर्थ आता त्याला कळत होता. यांना निरोप देताना त्याने अश्रू आवरले, हुंदका दाबला आणि बाबांच्या पाठोपाठ तोही म्हणाला, पुनरागमनायच. हळूहळू बाबांची आरतीची थाळी त्याच्या हातात आली. त्याला सपत्नीक पूजा करताना पाहून बाबांनाही प्रसन्न वाटे. अनंत चतुर्दशीला पत्नीच्या पाणावलेल्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, अगं वेडे, पुनरागमनायच. आता त्याच्या घरी इको फ्रेंडली गणेश येतो. त्याच्या मुलाचाही फ्रेंड आहे तो. अनंत चतुर्दशीला घरच्या बादलीत विसर्जन करून दुसऱ्या दिवशी ते मातीयुक्त पाणी झाडांना घालताना तो मनातल्या मनात पुटपुटत असतो, पुनरागमनायच. गेल्या वर्षी त्याचे बाबा वारले, तेव्हा तो रडला नाही. आजोबा म्हणून टाहो फोडणाऱ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून, नजरेत पाहत, शांतपणे म्हणाला, पुनरागमनायच.
तर आपल्याला पडणारे प्रश्न आणि त्याची आपण शोधलेली उत्तरं, जेव्हा उत्तरं मिळायला लागतात तेव्हा ते प्रश्न फार महत्वाचेही वाटतात आणि प्रत्येक उत्तरातून आणि प्रत्येक प्रश्नातून आपलं आयुष्य समृद्ध होत असतं. त्यामुळे उत्तरं मिळोत किंवा न मिळोत प्रश्न पडणं महत्वाचं आहे. कारण देवाने म्हणा, निसर्गाने म्हणा, मानव म्हणून आपल्याला जो एक विकसित मेंदू नावाचा अवयव दिला आहे, तो जर वापरला नाही तर माकडाच्या शिफ्टीसारखा आपल्या पुढच्या ह्याच्यात तो गळून पडेल कदाचित. पण मग होतं असं की लोक आपल्याला सांगतात की कशाला इतका विचार करतोयस, कशाला इतका विचार करतोयस, जे चाललंय तेही बरं आहे. कशाला इतका विचार करतोयस, जे चाललंय तेही बरं आहे. आधी जरा त्रास होतो, हळूहळू होते सवय. अरे होय मित्रा, तुझी तळमळ, तुझी तगमग सारं खरं आहे. कसं आहे की काय भलं काय बुरं सारं आपल्या मान्यावर आहे. भले तुला पटत नसेल, पण लोकांना आज हेच हवंय. भले तुला पटत नसेल, पण लोकांना आज हेच हवंय. अरे होतो, जरासा त्रास होतो, हळूहळू होते सवय. मग आपल्याला जो त्रास होतो तो असा असतो की अभिमान आणि माज यातलं अंतर कसं मिटत जात, अभिमान आणि माज यातलं अंतर कसं मिटत जातंय आणि मानवतेच्या संस्काराचं एक एक वस्त्र फिटत जातंय. मग पशुत्वाचा गर्व होतो, समानता अभिमानता सारं झूट. पशुत्वाचा गर्व होतो, मग समानता अभिमानता सारं झूट. विवेक, विज्ञान, पुरोगामित्व, सत्य, अहिंसा, चालपोट. मग नकोशा बातमीवर न रेंगाळता थेट जाहिरातीच्या पानावर जाता येतं. नकोशा बातमीवर न रेंगाळता वर्तमानपत्रात थेट जाहिरातीच्या पानावर जाता येतं आणि मग आपापल्या इजमचा गांजा मारून समाधी सुखही घेता येतं. विवेकाला झोपवणाऱ्या धंद्याचे जे दलाल आहेत आणि संवेदनांना गुंगवणाऱ्या दारूचे जे कलाल आहेत, त्यांच्या पायाशी एकदा मेंदू वाहिला की आपोआप पत्थर होतं हृदय. मग आधी जरासा त्रास होतो, मग हळूहळू होते सवय. पण कसं आहे ना मित्रा, भले कोणाचंच अडत नसेल, पण काळाचं पाऊल अडतं ना. भले कोणाचंच अडत नसेल, पण काळाचं पाऊल अडतं ना. इतिहासातच रमणाऱ्यांचं भविष्य मागे पडतंच ना. भले कोणाचंही अडत नसेल, पण काळाचं पाऊल अडतंच ना. इतिहासातच रमणाऱ्यांचं भविष्य मागे पडतंच ना. जगबुडी नसेल आली, पण रोज कुणीतरी बुडतंच ना. डोळे बंद केले तरी घडायचं ते घडतंच ना. दहशतीला राजमान्यता काय रे, लोकमान्यताही प्राप्त होते. दहशतीला राजमान्यता काय, लोकमान्यताही प्राप्त होतेय. कायदा आणि सुव्यवस्था झुंडशाहीची आप्त होतेय. सारासार विवेकाची कास सोडता कामा नये. अशा वेळी सारासार विवेकाची कास सोडता कामा नये. उन्माद उतरला की शुद्ध येईल, आस सोडता कामा नये. उन्माद उतरला की शुद्ध येईल, ही आस सोडता कामा नये. मानवतेच्या क्रुसावरलं उष्ण रक्त टिपलं पाहिजे. मानवतेच्या क्रुसावरलं उष्ण रक्त टिपलं पाहिजे. सत्वासाठी, तत्वासाठी आणि स्वत्वासाठी खपलं पाहिजे. विवेकाच्या मोजपट्टीवर पाप पुण्य मापलं पाहिजे. विवेकाच्या मोजपट्टीवर पाप पुण्य मापलं पाहिजे आणि राजा नागडा आहे म्हणणारं ते निरागस बाळ जपलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांनाच आज कळणार नाही धोका. ठीक आहे, सगळ्यांनाच आज कळणार नाही धोका. ठीक आहे, तेच मोठे. पण एक विसरू नका, त्यांच्या तोंडाशी आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा घास आहे आणि हळूहळू होईल सवय. हाच खरा त्रास आहे. हाच खरा त्रास आहे. हाच खरा त्रास. वास्तव. वास्तव चित्र म्हणजे मला विंदा करंदीकरांची माझ्या मना बंद गड ही कविता आठवली खरं तर समीर हो. आत्ता. आणि खरोखरच म्हणजे पुनरागमन याच्यामधनं जी गोष्ट तुम्ही सांगितली ना, ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देणारी अशी गोष्ट आहे आणि मला वाटतं पिढ्यानपिढ्या ती सांगत राहिली पाहिजे. आज दोघांकडनंही उत्तम ऐकता आलं. नीलमताई, काय सांगाल? अगदी 2 वेगळ्या प्रकारचे अनुभव होते आणि त्यामध्ये समीर यांनी जे सगळं मांडलंय त्याच्यामध्ये एका
संवेदनाशील मनाची जी काही दोलायमान अवस्था होते ती त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेली आहे असं मला वाटतं. फक्त ज्या चळवळीमधून मी आले किंवा युवकांच्या चळवळीमध्ये आम्ही जेव्हा काम करत होतो आणि त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची जी ग्रामीण भागातली हुकुमशाही दिसायची आणि त्यात अस्वस्थता वाटायची की प्रचंड जातीयता, प्रचंड विषमता आणि त्याच वेळेला अगदी मला आठवतंय की एक खून झाला होता एका कार्यकर्त्याचा आणि ज्यावेळेला आम्ही ती तक्रार घेऊन गेलो पोलिसांकडे आणि डीजींकडे आणि एका मोठ्या वृत्तपत्राकडे, त्यावेळेला ते म्हणाले, "आम्ही नगर पोलिसांकडे कन्फर्म केलं की असा खून झालाच नाहीये." आणि आम्ही तिथे 8 दिवसापूर्वी त्याचं मृत्यू झालेला, खून झालेला हे सगळं बघून अंत्यसंस्काराला जाऊन पुढचा फॉलोअप करत असताना जेव्हा ते सांगतात, की खून झालाच नाहीये आणि ते पोलिसांनी सांगितलंय म्हणून कन्फर्म करतात पत्रकार सुद्धा. त्यावेळेला हेच सगळी अस्वस्थता समोर दिसत असते. आज आपण लोकशाहीचे मूल्य म्हणतो, पण कुटुंबात कुठे लोकशाही आहे? कुठल्या कुटुंबात लोकशाही आहे? मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण, अगदी स्वतःचं म्हणणं खरं करणं प्रत्येक बाबतीमध्ये आणि इथे आपल्या सिंधुताईंच्या संदर्भात बोलायचं झालं, तर एवढी मुलं नकोशी असताना जन्माला घालणं, खरं तर प्रचंड मानव अधिकाराच्या विरोधात आणि रानटी गोष्ट आहे ही. म्हणजे पशूच फक्त करत नसेल संतती नियमन, त्यांचं सुद्धा करून दिलं तर केलं जातं. पण या सगळ्या प्रकारांनी दुसऱ्यानी ती मुलं वाढवतायत त्याची सुद्धा खंतखेद नाही आणि एका बाजूला खूप करुण वाटते ही गोष्ट, की एखाद्या व्यक्तीने किंवा काही व्यक्तींनी स्वतःचं आयुष्य याच्यासाठी समर्पित करत राहायचं, की त्यांनी बाकीच्यांचं सगळं केलेलं ऋण जे आहे, ते सगळं स्वतः उपसत राहायचं सातत्याने. आणि त्यामुळे पण प्रश्न कसा आहे, की आपला स्वतःला आपलं काय काम वाटतंय याच्यावरती खूप काही अवलंबून आहे आणि मुळात प्रश्न विचारायला पण खूप धाडस लागतं. संदीप खऱ्यांची जी कविता आहे, "मी मोर्चा सुद्धा काढला नाही." हम्म. त्याच्यासारखंच आहे ना. पहिल्यांदा आम्ही बोललो नाही, विचारलं नाही. पण प्रश्न असा होतो काही वेळेला हळू-हळू कवींच्या संदर्भात सुद्धा मी असं म्हणेन, की तुम्ही स्वतःच म्हटलेलं आहे ना, "कधी होऊनी विटतलो तो स्वतः स्वतःचा पांडुरंग मी." म्हणजे अनेक वेळेला अनेक प्रकारचे समझोते केले जातात किंवा करावे लागतात. पण तरी पण साहित्य हे असं क्षेत्र आहे, की ज्याच्यामध्ये अबाधितपणे माणूस आणि माणसाचा विचार हा अजरामर असतो. तो अतिशय एक समर्पक पद्धतीने संपदानी तिच्या कथेमध्ये मांडलेला आहे. अल्प शब्दांच्या मध्ये आणि दोघांच्याही मध्ये बघा आत्मसन्मान कसा असतो याचा शोध दिसतो आहे. संपदानी म्हणत असताना आत्मसन्मान म्हणता आत्मसन्मानाचा शुभ्र रंग लेवून विहरतोय तनुरूह. खूप सुंदर शब्द वापरले संपदानी सुद्धा त्याच्यामध्ये आणि एका बाजूला असं वाटत असतं पहिल्या 2 पॅरामध्ये, की ती स्वतःच स्वतः लढते आहे आणि प्रत्यक्षामध्ये ती नाहीये. पण तरी तिचं लढण्याचं जे स्पिरिट आहे किंवा लढण्याचं जे भावना आहे, ती मात्र अमर आहे, अजरामर आहे. अशा प्रकारचा एक आत्मसन्मानाचा एक विचार, की जो आत्ता असतो, कायम असतो किंवा अमर असतो विचार. अशा प्रकारचं फार एक जबरदस्त अनुभव संपदाच्या कथेमध्ये आहे आणि त्याखेरीज बाकीच्या ज्या 2 सगळ्या तिने छोट्या कथा वाचलेल्या आहेत. हेलन केलरचा सगळा संघर्ष जो तिच्या दाखवलेला आहे आणि त्याच्यात एखाद्या माणसाची तडफड किंवा अस्वस्थता, ती अस्वस्थता बघून जी अस्वस्थता आपल्याला येते, त्याची पूर्णपणे प्रतीती त्यामधून सातत्याने आभाळमधून जाणवलेली आहे. मला एक नेहमी प्रश्न पडतो पण, की एवढी सगळी कामं करून असं लिहायला शांतता मिळते का? आणि तरी मग तुम्ही कसं ते लिहीत असाल या सगळ्या आणि सिंधू एक विचारसरिता. माझाही सिंधू त्यांशी खूप चांगला परिचय होता. किंबहुना त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळेलाही त्या भेटल्या होत्या. अनेक कार्यक्रमात भेटायच्या. आम्ही एकमेकाला रेफरन्स पण करायचो काही केसेस ज्या असतील त्या त्याच्यामध्ये. पण मला एक सिंधू त्यांच्याबद्दल कायम सल राहिलेली आहे मनामध्ये, की ताईंच्या विचाराचं उदात्तीकरण प्रचंड केलं. सगळं सरकारने केलं, समाजाने केलं. पण म्हणून सगळीकडे अशा अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी त्या पद्धतीचे जे मायेचे आश्रम व्हायला पाहिजे होते, त्याच्यात नाही प्रतिबिंबित झालं ते. हम्म. एस-ओ-पीसाठी आज सुद्धा आम्हाला भांडावं लागतंय सरकारकडे. आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी सुद्धा, की त्या मुलाशी कसं वागणार? त्याच्यात कुपोषण होता कामा नये. त्या मुलांना चटके दिले जातात काही ठिकाणी. काही ठिकाणी तर त्या मुलांना परत री-ट्रॅफिकिंग केलं जातं. म्हणजे सिस्टम बदलत नाहीये. मुद्दा तो आहे, की एक सिंधुताई असल्या तर त्याच्यामुळे त्या सिंधुताईंच्या पाठीमागे एक दुसऱ्या सिंधुताई मदत करणाऱ्या किंवा दुसऱ्या इंदुताई यांची साखळी जी उभी राहायला पाहिजे, ती उभी राहत नाही. त्यामुळे व्यक्तीचा प्रश्न जो आहे तो फार व्यक्तिकेंद्रित राहतो आणि तो अनुभव उदात्त बनवतो.
पण त्यातून सुद्धा संवेदनशीलता हळूहळू सवय जशी होते, समीर जसं म्हणतात त्यांच्या कवितेमध्ये, की त्यांचा तो संघर्ष बघण्याची पण सवय होते आणि बाकीच्यांचं स्थिरत्व किंवा आहे तसं राहण्याची सुद्धा समाजाला सवय होते आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला दिसत नाही, की मुलांची संख्या अशा पद्धतीने टाकून दिलेल्या कमी झाली आहे. हं. आज सुद्धा मुलींना दगड हाणून मारणारे लोकं आपल्याला ठिकठिकाणी दिसतातच आणि त्यामुळे साहित्याचा जो आपला प्रभाव आहे, त्या प्रभावासाठी मला स्वतःला असं वाटतं, की आपल्या सर्जनशील लिखाणाबरोबर समीर ज्या प्रकारचा एक लोकांमध्ये किंवा सीरियलमध्ये संपदा सुद्धा लिहिते ते. त्याच्यातून काय होतं, काय नाही याची एक फार मोठी वेगळी चर्चा होऊ शकते. पण मला असं वाटतं, की यामधून काही प्रश्नांना अ, अगदी उजेडामध्ये आणण्याचं काम त्या सगळ्या साहित्यामधून होऊ शकतं. कारण मासेसपर्यंत, सामान्य लोकांच्यापर्यंत जाणारं हे साहित्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून अ, तुम्ही इतक्या सुंदर प्रेमकविता लिहित असताना स्वतःला एवढे प्रश्न विचारता आणि मला दुसरं त्यांचं कौतुक एक वाटतं, की तुम्हाला ते स्वतःला प्रश्न विचारायची भीती वाटत नाहीये. काही वेळेला खूप प्रश्न पडायला लागले, की माणूस स्वतःच घाबरून जातो, की आपल्याला किती प्रश्न पडतायत आणि या प्रश्नाची उत्तरं आपण दुसऱ्यांकडे विचारायला लागलो, तर तिथे लक्षात येतं, की पूर्ण अपेक्षा भंग होणार आहे. अशाला स्वतःपाशीच ती स्वतःच्या प्रश्नाची उत्तरं पण जपली पाहिजेत. याच्यासाठी लागणारी ताकद तुमच्या सगळ्या कवितांच्यामध्ये दिसून आली. पुनरागमन असेल किंवा जगतो मग निर्वाण स्वतः ते स्वतः मध्ये होऊ नये दंगमी आणि एवढा विचार कशाला करतोस आणि एक मला वाक्य परत दोघांच्या साहित्यातलं समान वाटलं, अभिमान आणि माज यातलं अंतर कसं मिटत जाते आणि खरोखर आपल्याला स्वतःलाही जेव्हा आपण एखादी गोष्ट साध्य करतो आणि लोक येतात, भेटतात, खूप कौतुक करतात आणि खूप चांगले प्रशंसा देतात, त्या मन सुखावतं. अगदी प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. पण त्याच्यानंतर सारखी स्वतःला जाणीव करून देणं, की नाही आपण इतर जरी वाटले म्हणाले जरी असामान्य तरी आपण काही असामान्य नाही आहोत. कारण ज्या क्षणी आपल्याला खरंच वाटायला लागतं आपण असामान्य आहोत, हं. तिथे संपूर्णपणे त्या माणसाचा गतिरोध झालेला असतो आणि त्या असामान्यतेच्या बुडबुड्यामध्ये तो माणूस तरंगत, तरंगत, तरंगत कधी तो बुडबुडा कुठेतरी जाऊन आपटतो आणि मग त्याचं सर्वसामान्यपण त्याला पेलवेनासं होतं, अशी देखील लोकांची गती झालेली बघतो आपण. आणि त्याच्यामुळे होतं पण मात्र असं, की यशाचा आनंद सुद्धा घ्यायला कधी थांबायचा आपण? त्या यशाचा आनंद आपण आता घेऊ शकतो का? हा प्रश्न सुद्धा विचारायची वेळ येते, यशस्वी झाल्यावर सुद्धा काही वेळेला. आणि म्हणून मग सारखा पुढचा प्रवास आपल्यामधला अजून आपण काहीतरी पुढे करत राहणं. मला त्याच्यात एक मोहवली खूप गोष्ट म्हणजे शब्दांवरचं तुमचं प्रभुत्व समीर खूप चांगलं आहे आणि संपदामधल्या एक गोष्टीमुळे छान मी परत तिची माझी एक नव्याने ओळख झाली. ते म्हणजे तिचं निर्व्याज असं शांतपण आणि परिपक्वता तिची जी आहे ती. ती कुठेही वाहून जात नाही, पण ती संवेदनशील आहे. कुठेही तिच्या मनामध्ये नैराश्याचा कडवटपणा येत नाही, पण तरीसुद्धा वास्तवाची धग तिच्या बोलण्यामध्ये आहे. आणि या सगळ्यामधून दोघांच्या कवितांमधून मला असं वाटतं, की आज आपण साहित्य रंगामधून बोलत असताना आपल्या आसपासच्या जगामध्ये असं या गोष्टीची सवय न करून घेणं, अशी ताकद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मी वाचकांना आणखीन आपले जे रसिक आहेत त्यांना विनंती करीन, की एक मी अनेक संमेलनात पण मला वाटतं संमेलनात सुद्धा बोललेली आहे, की आज समाजाचा किती मोठा मध्यम वर्ग आहे, की ज्याच्याकडे चांगल्यापैकी फ्लॅट्स आहेत, घरं आहेत, मुलं चांगली शिकतायत. त्यांनी स्वतःच्या उत्पन्नाच्या 1% तरी निधी जो आहे तो साहित्याला आणि 1% निधी जो आहे तो अशा मदतीसाठी थेट दिला पाहिजे. हे अगदी अपेक्षित आहे. रस्त्यावरती आज सुद्धा गजरे विकायला मुली येतात. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांपासून ते अनेक लोकं वेगवेगळी कामं करतात. परंतु दुसरं असं होतं, की ज्या संस्था तेवढ्या प्रसिद्धीमध्ये नाहीयेत, तर आपण स्वतः सुद्धा वैयक्तिक मदत करायला काही हरकत नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि म्हणून साहित्य रंगाच्या कार्यक्रमांच्या मध्ये तुम्ही दोघं जण आलात आणि एक वेगळ्या प्रकारचे अनुभव मांडले. काय असतं, की आपल्या सिंधुताईंचे एक कार्यकर्ता असेल समजा त्यांनी मानसपुत्र ज्याला मानलेला आहे. तर त्यांनी जाऊन आवाहन केलेलं पटत नाही पटकन लोकांना किंवा त्याचा रीचच नसतो तिथपर्यंत. ठराविकच लोकांपर्यंत माहिती असतो. पण त्या ठराविक वर्तुळांच्या पलीकडे पोहोचण्याची शक्ती ही साहित्यामध्ये आहे आणि तुमचे तिन्ही जे अनुभव अ, संपदानी मांडलेले आहेत. त्याच्यात मला फक्त एक संपदा प्रश्न पडतो परत एकदा, की सीरियलमध्ये लिहित असताना मग इतकं कसं काय तुम्ही लोकप्रिय गोष्टी लिहू शकता, की ज्या म्हणजे आम्हाला कायदेशीररित्या असं वाटतं, की त्या खरं तर नाहीयेत तेवढ्या बसणाऱ्या त्याच्यामध्ये कायद्यामध्ये. पण तुम्ही ते लिहिता आणि लोकांना सुद्धा ते पटून जातं. म्हणजे तुझ्या सीरियलमध्ये नाही मी पाहिलं तसं, पण काही जणींचे मी सीरियलमध्ये बघते बरं का, की त्यामध्ये घरातले माणूस ठरवतो, की हिला घराबाहेर काढायची आणि तिला घराबाहेर काढतात.
तर मला हे अजूनही कळलं नाही की कौटुंबिक संरक्षण कायदा नावाचा कायदा इथे अस्तित्वात आहे. तिचं नाव घरावरती लागलेलं असू शकतं. तर अशा नवीन-नवीन गोष्टी सुद्धा थोड्याशा तुमचे बंधन असतात मला माहिती आहे. पण मला एक प्रेक्षक आणखीन महिलांची आणि खूप प्रचंड प्रभाव आहे. म्हणजे मी जेव्हा प्रचाराला जाते ना, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांना मी एखाद्या पात्राचं नाव घेऊन जर का विचारलं ना, सावली उदाहरणार्थ, तर सगळ्या हजारो बायकांना ते नाव माहिती असतं. त्यांना दुसरं पुस्तक माहिती असेल एखाद्या वेळेस, पण हे नाव माहिती असतं. आणि म्हणून मला असं वाटतं, की तुम्ही जे अनुभव समर्थपणाने अतिशय मांडताय, तर त्याच्याबरोबरचं वास्तव तुम्हाला माहितीच आहे. आम्ही सांगायची आवश्यकता नाहीये. पण त्याच्यामधलं अंतर कमी करण्यासाठी तुमच्या हातून चांगलं अजून कार्य घडेल, अशी माझी तुम्हाला खूप मोठी शुभेच्छा आहे. तुम्हाला अजून पुरस्कार मिळावेत, अजून राजमान्यता मिळावी, अजून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये स्वीकारलं जावं आणि समीर तुम्हाला तर जे मी कविता सगळ्या ऐकते आणि त्याच्यामध्ये एक अगदी प्रसिद्ध गाणं आहे, कोणाचं आहे मला ते माहीत नाही, ही "पोरं साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद" असं म्हटलं जातं. आता हा जो म्हावऱ्याचा नाद लागायला हरकत काही नाहीये, पण ते मासे पकडणाऱ्या लोकांचे सुद्धा खूप मोठे प्रश्न आहेत. पर्स सीन म्हणून बोटीच्या विषयावरती जात असताना छोटी-छोटी पापलेटच सगळी पकडून मारूनच टाकतात, तर मोठी पापलेट ती होणार कशी आणि कशा पद्धतीने माशांची शेती होणार? हा मोठा त्या मच्छीमारांचा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की कुठेतरी आपल्याला निदान बोलताना, गप्पा मारताना ही जी तुमची अस्वस्थता आहे ती व्यक्त झाली विविध व्यासपीठांवरती. तर मी असं म्हणणार नाही, की अगदी प्रचारकही व्हावं, पण त्यातलं अंतर कमी झालं तर त्याचा नक्की समाजामध्ये खूप फायदा होतो. कारण तुम्हाला फॉलो करणारे हजारो लोकं असतात. आज तुम्ही आलात इकडे आणखीन एरवी खरं म्हणजे प्रत्यक्ष संवादाची संधी मिळाली तरी एवढं सगळं बोलणं होत नाही आणि तुमच्याकडून स्वतः हे ऐकणं हा खरोखर एक अतिशय चांगला अनुभव आहे आणि मला खात्री आहे की रसिक याचा अधिक फायदा घेतील. पण परत यांच्या कथा आणि कवितांसाठी आपण एक जे संमेलन करणार आहोत परत मोठ्या स्वरूपामध्ये ज्याच्यामध्ये 2-3 तासाचं जे असेल त्याच्यात सुद्धा आपण त्यांना नक्की बोलवू आणि तुमचे खूप खूप आभार, अभिनंदन आणि परत भेटूया. नक्कीच. आमच्या आणि वतीने खरं तर नीलमताई सुद्धा हो. धन्यवाद. तेच खरं तर नीलमताई तुम्ही प्रश्न विचारलात, की इतक्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी घडत असताना तुम्हाला लिहायला कसं सुचतं? तर आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो, की इतक्या राजकीय गोष्टी, समाजातल्या अनेक गोष्टी तुमच्यावर येऊन आदळत असतात अक्षरशः. पण तरी सुद्धा संपदा, समीर मला सांगायला खूप समाधान वाटतं, आनंद वाटतो, की हा 1 तास आठवड्यातनं 1 तास नीलमताई अशा काढतात आणि तुमच्या सगळ्या लेखनावर त्या जेव्हा मनापासून व्यक्त होतात ना, तेव्हा असं वाटतं, की हे कसं सुचतं तुम्हाला? त्यामुळे ते म्हणतात ना, की जात्यावर बसल्यानंतर ओवी सुचते, तसा हा सगळा प्रकार आहे. पण ती निर्मिती आहे आणि संवेदनक्षम मन आहे आणि त्यामुळे ही निर्मिती घडत असते. साहित्य रंगमधनं अशाच निर्मितीच्या अनेक गोष्टी आपल्याला बघायला, ऐकायला मिळतायत. त्यामुळे संपदा, समीर दोघांचेही धन्यवाद. पुन्हा अर्थातच भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 नव्या लेखकांसह. नक्की. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.